नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लग्न करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्यामुळे पुढच्या गोष्टी किंवा आयुष्य सोपं होतं. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे दोघांमधील वयाचा फरक, ज्याबद्दल लोक फारसं बोलत नाहीत किंवा त्या विषयाकडे जास्त लक्ष देत नाहीत. बहुतेक वेळा तुम्ही बोलताना ऐकलं असेल की मुलगी ही मुलापेक्षा वयानं लहान असावी, ज्यामुळे संसार सुखाचा होतो. पण असं का? हल्ली तर लव्ह मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीचं वय जवळजवळ सारखंच असतं. तर कधी मुलगी ही मुलापेक्षा वयानं मोठी देखील असते, तर कधी नवरा बायकोच्या वयामध्ये फार जास्त अंतर असतं. सध्या लोक वय पाहत नाहीत किंवा जास्त विचार करत नाहीत, कारण जोडीदार आवडणं हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे वयातील या फरकाला जुन्या रूढी परंपरेचं नाव देऊन लोक त्यामध्ये न अडकण्याचाच विचार करतात. पण वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये सायन्स मात्र काहीतरी वेगळंच सांगतंय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त असावं. यामध्ये नवरा हा बायकोपेक्षा वयानं 4 ते 6 वर्षांनी मोठा असावा आणि हेच आयडियल वय असल्याचं सांगण्यात येतं. यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेलेला आहे, जो खूप रेलेव्हंट आहे, हे लक्षात घ्या. महिला पुरुषांपेक्षा वयाच्या 3 ते 4 वर्षांआधीच शरीरानं मॅच्युअर होत असते. त्यांच्या हार्मोन्समुळे त्यांचं वय लवकर वाढू लागतं आणि त्या लवकर वयस्कर देखील होतात. या तुलनेमध्ये पुरुष वयाच्या उशिरा म्हातारे होतात. यामुळे नवरा बायकोच्या वयातील फरक हा गरज असल्याचं सायन्स सांगतं, हे लक्षात ठेवा. आता जे काही आयडियल एज गॅप आहे, त्यामुळे नवरा बायकोमधील आकर्षण जे आहे ते टिकून राहतं. त्यांना एकमेकांमध्ये कमी जाणवत नाही, ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलत जातं. शिवाय पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला जास्त लवकर जबाबदार होतात. त्यामुळे त्यांचं वय पुरुषांपेक्षा कमी असलं तरी त्याला सांभाळून घेऊ शकतात, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नक्की नवरा बायकोमध्ये लग्न करण्यासाठी वयाचं अंतर का असावं हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे, जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा उहापोह नंतर येतो की लग्न करण्यासाठी नवरा बायकोमध्ये वयाचं अंतर नक्की किती असावं, परंतु ते का असावं हे जर तुम्हाला समजलं, त्याचं महत्त्व समजलं, तर दुसरी गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकच समजते, ती म्हणजे अंतर किती असायला हवं ते. तर मित्रांनो, आय होप तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी लग्न करणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांचं अख्खं आयुष्य भविष्यामध्ये सुरक्षित होईल आणि ते आनंदानं त्यांचं आयुष्य शेवटपर्यंत जगू शकतील. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.